उठ ना विजय, बघ ना किती उशीर झालाय. 5 मिनिटं. नाही तू लवकर उठ, मिस्टर अँड मिसेस सारडा येत आहेत. ते काय येत आहेत? ते मला नाही माहिती, पण आज सकाळी सकाळी फोन आला होता त्यांचा. ते दोघं येत आहेत. नाही पण त्या दिवशी झालं होतं ना तुझं, मग आता परत काय येत आहे? हा पण आता येत आहेत ना ते. मला ना आपलं घर कम्प्लीट लग्न घर वाटायला लागले. मज्जा येते मला. तू पण पटकन आवर आणि लवकर या. जगात फक्त मला एकट्यालाच मजा येईल अशी झाली. काय मामलेदार, ऍक्सिडेंट स्पॉट वरती भिकारी होता, पण त्याने डोळे न होती. काय नव्हतं? डोळे डोळे आई डोळे. आईला पुढं कुठलं? हा पुढं पुढं बोला पुढं. हा बोले पुढे काय बोला, शोधा त्याला. हो साहेब, तिथं कोणी नव्हतं. आमच्या माणसाने सगळीकडे झाडी मारली होती. मामलेदार, मी तुम्हाला माझ्या ऐकायचे पैसे देतो, पुढे आर्ग्युमेंटचे नाही. तिथे त्या ऍक्सिडेंट स्पॉट वरती एक भिकारी होता, त्याला डोळे नव्हते. शोधा त्याला, तो तिथेच असणार. हा बघतो. त्या जमदाडेबाईला कामाला लावतो. हा तू बुई बाई म्हणजे सारखं काही ना काही काम द्या म्हणतच असतं. चुडबुडी म्हणजे जिला चिठ्ठी मिळाली ती? हा तीच. नाही ती चुडबुडी बाई नको. तुमच्या विश्वासातल्या माणसाला सांगा, अर्जंट माटे तुम्हाला पाहिजे. हो त्याच्या आईचं हुशार, समजा अर्जंट मध्येच मागते. झालं वरून? ऐक ना, तू ना शाळेची बस येणार असं वागू नको हा माझ्याशी. तुझा आधी आंघोळ करून ये, मी शिरा केलाय नाश्त्याला. का शिरा केलाय? कारण ते कालच पोहे खाऊन गेले आणि मीताची आई म्हणाली की शिरा कर. 1 मिनिट, मला कळत नाही, लग्न ठरलंय? हा असं वाटतंय, म्हणजे ऑलमोस्ट ठरलंच. मग का आपण आता काय व्याही भोजन घालतोय? याही भोजन नाही, पण आता ते येत आहेत तर काहीतरी करावं लागणार ना. तोच तर मुद्दा आहे माझा. काय येत आहेत ते परत? आता येत आहेत तर येऊ दे ना विजय. त्यांना असं कसं विचारणार काय येत आहे तुम्ही म्हणून. नेक्स्ट टाइम सांगू आपण की आम्ही घरात नाही होत वगैरे. सारडा फॅमिली झोलाड्या. अरे का? सांगतोय ना, झोलाडे तर झोलाडे यार. ऍक्सिडेंट झालाय त्या फॅमिली मध्ये, त्या ऍक्सिडेंट मध्ये झोलाय. ऐक ना, ते त्यांच्या मुलाचं लग्न ठरवत आहेत की नाही. मग जर असं काही असतं तर ह्या सगळ्यात त्यांनी लग्न ठरवलं असतं का? इतकं साधं सोपं सरळ नसतं वसुंधरा. ऐक, सारडांचा ड्रायव्हर, त्याचं असं म्हणणं आहे की तो दारू पिऊन गाडी चालवत होता म्हणून त्याने ऍक्सिडेंट केला. आता सारडांच्या ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे की त्याने विकीला सोडलं आणि मग गाडी लावायला तो बंगल्यावर गेला. मग काय विकीला तो परत आणायला जाणार नव्हता? आणि जर जाणार होता तर मग रस्त्यात तो दारू का प्यायला? का तिथं ठरलं होतं दारू प्यायचीच आहे आणि मग गाडी चालवायची? काय बोलताय यार, सगळं झोल आहे सगळा. अरे पण ही त्याची चूक आहे ना, फॅमिलीची नाहीये. ऐक ना भूषुंधरा, या सारडा फॅमिली मधलं कोणी ना कोणी यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. 100% झोलाड आहे फॅमिली. कशावरून? आणि तुला कसं कळलं सगळं? रात्री मी काय, काल रात्री काय? तू नाही का काल रात्री इथे होतीस? काल तू झोपली होतीस. दादा नेहमी तिकडे नाही, इकडे पण असतो आम्ही कधी कधी. मला वाटलं तू एकटा आहेस म्हणून आले मी. कसं एकटा असेल? आता तुम्हीच लग्न लावून दिलं नाही का माझं? मग बोला काय काम आहे? ते मिस्टर अँड मिसेस सारडा आले. या लवकर. आलो या लवकर. आलो. कशाला आले ते? तू आधी इकडे जा, आंघोळीला आवरून घे. नमस्ते. या ना, या. हे घ्या तुमच्या. हो हे या ना. बसा ना तुम्ही. सुखी राहा. अहो हे तुझ्यासाठी. सर हे कशाला? अच्छा, म्हणजे मी फक्त रिकाम्या हाताने आशीर्वाद दिला म्हणून सर म्हणतेस? तसं असेल तर मग हे माझ्याकडून गिफ्ट, तुझ्या नव्या गाडीची की. अहो
गाडी सरोदे साहेब, तुम्ही येताना कसे आलात देवरुखवरून? ट्रेनने. मग जाताना आमच्या होणाऱ्या सुनेनी ट्रेननी जाऊ नये म्हणून गाडी. सरोदे साहेब, आमच्या घरची लक्ष्मी म्हणून तुमची मिता आम्हाला द्या, एवढी विनंती आहे. मी पटकन काहीतरी गोड घेऊन येते. देवासमोर साखर ठेवली. अरे भोसले साहेब, नमस्कार. माफ करा भोसले साहेब, आम्ही तुमच्या घराची म्हणजे मीटिंग प्लेस करून ठेवली आहे. नाही हो, एवढं काही नाही. पण त्या निमित्तानं तुमच्यासारख्या माणसाची पुन्हा पुन्हा भेट होते, हे आमचं भाग्य. बसा ना. ओ या या बसा. ओ बसा बसा बसा. या या. साहेब, हे गाडी वगैरे सगळं दिलं ठीक आहे, पण आम्हाला नाही चालवता येतो गाडी वगैरे. तुम्ही काळजी करू नका साहेब. आमचे एक विश्वासू ड्रायव्हर आहेत, घंटे नावाचे. ते तुम्हाला देवरुख पर्यंत सोडून येतील. हं? अर्गोवगर मध्ये घर घेतलं ना आम्ही. अरे हो ना बाबा. पर्वतकर रत्ना ज्वेलर्सचं काय झालंय बघा. ते कोकण बी आता पहिल्यासारखं राहिलं नाही बाबा. खूप तापायला लागले तिकडे, नाही का? पर्वतकर, एक मिनिट मॅडम, जरा अर्जंट कॉल आहे. आणि ते जरा फ्रीजचं बघा, पुढच्या महिन्यात भावकेवाले येणार आहेत. जर पाण्याच्या बाटल्या ठेवायला लागेल बाबा, तर पाणी बिणी थंड करायला लागेल. मी कामाचं बोलते तुमच्याशी. कुणाविषयी बोलतोय तू? मी कंप्लेंट करेन ना तुमची. काय झालं मॅडम? रतन ज्वेलर्सचं काय अपडेट? तुम्ही राऊंड अपला जाणार होतात ना? तिथे काय झालंय? फुटपाथवरच्या माणसांवरती डाऊट आहे, चोरी झालीये. काही चेक केलं? कळवलं काही? कोण कळवणार? मॅडम मी बाहेर गेलो होतो, आत्ताच आलोय. बाहेर कुठे गेला होतात तुम्ही? ड्युटी आवर्स मध्ये गेला होतात म्हणून विचारते. ते मामलेदार साहेबांनी पाठवलं होतं मॅडम. मी कुठे फिरायला नव्हतो गेलो. आणि ते रतन ज्वेलर्सचं काय ते मी बघतो, अपडेट देतो तुम्हाला. मॅडम, ते भुलाबाई रोडला गेले होते. पर्वतकर? हा. कशाला? काय माहिती नाही, जाताना सांगितलं होतं त्यांनी. पर्वतकर भुलाबाई रोडवर. ह्याची भुलाबाई करायला पाहिजे. स्वस्त आहे. तुम्ही काय सारडा साहेबांची चालक का? ड्रायव्हर आहे आपण. चहा झाला का? चहा नाही नाही, पाहिजे असेल तर अजून सांगतो आम्ही. चहा घेत नाही. नाही घेतो, पण आता नको. शिवराम पण दारू घ्यायचा ना? कोण? शिवराम धारप, साहेबांचा ड्रायव्हर. तो साहेबांचा ड्रायव्हर नाही, साहेबांचा ड्रायव्हर मी आहे. तो विकी बाबांची गाडी चालवत होता. दारू पिणं वाईट. शिवराम तो दारू पिऊन गाडी चालवत होता. काय झालं? एवढी भारी फॅमिली, सारडा, बदनामी होती ना सगळीकडे. तुम्ही कोण? मी भोसले. साहेब आता आमच्याकडे आलेत वरती. अच्छा, म्हणजे ते पोलीसवाले बसले का? ओळखलं का? इन्स्पेक्टर विजय भोसले. अहो म्हणजे पोलीसवालेच ना. इन्स्पेक्टर पोलिसांमध्येच असतात नाही का? इन्स्पेक्टर PI. म्हणून एवढ्या चौकशा लावल्या. काय चौकशी केली मी? काय चौकशी? मी आपला हातात गप्पा मारते तुमच्या बरोबर. नाही माझं म्हणणं होतं, आता तो दारू पिऊन गाडी चालवतो, हे वाईटच ना. त्याला बिल नाही मिळालं ना? मला नाही माहित. अरे असं कसं नाही माहिती? बाकी गाडी कडक घ्या, पत्रा बित्रा एकदम. अहो साहेबांकडे अशा किती गाड्या आहेत? वेगवेगळ्या रंगाच्या असतील ना? आहेत. आता एवढ्या गाड्या म्हटल्यावर खूप ड्रायव्हर पण असतील. तुमची चर्चा होत असेल ना शिवराम बद्दल? किती येते? मी कोणाला भेटत नाही, मी काम करतोय. असं कसं? आता आमच्या डिपार्टमेंटमध्ये सगळे लोक भेटतात, केस बद्दल चर्चा करतात. तसं तुमचं पण होत असेल ना? शिवरामचं काय झालं, कुठे गेला, कसं घडलं, काय घडलं, काय नाही. अरे माझाच हात लागला. सॉरी. सांगा ना. हो काय राव तुम्ही?
सांगा तर काहीतरी चर्चा होत असेल ना. साहेबांनी यायला वेळ लागणार आहे का? आता चर्चा करतायत म्हटल्यावर वेळ लागणार ना. आपण करू ना इथं चर्चा. तुमच्या इथे झालं मी खाली. ठीक आहे, मी जाऊन पुढे घेऊन येतो. माझी पुढी संपली. चला चला पुढे घेऊन चला. अहो नको ना साहेब, मी साहेब लोकांवर पुढे खात नाही. आम्ही कुठं साहेब आहे, मी मित्र आहे तुमचा. चला पुढे खाऊया. अहो पण साहेबच आहात ना तुम्ही. आणि हे बरं दिसतंय का? किती पाठलाग करताय राव. कार्डांच्या ड्रायव्हरने केलं ते बरं दिसतंय का? पुस आता. सर मला एक बोलायचं होतं. त्यासाठी चाललायत ना बाई? बोला. त्या विमानात अशी अनाउन्समेंट असते ना, विमान उडणे वाला है. अहो कशाला करताय अनाउन्समेंट? जे बोलायचं ते बोला. मला कागद हवाय सर, त्या दिवशी जो मी दिलेला. कोणता कागद? चिठ्ठी. ती चिठ्ठी सर, त्या माणसाने माझ्या डेस्कवर ठेवलेली. मी तिथे होतो असं लिहिलेलं. अच्छा आयला हा तो भिकारी. हा तो इकडे आला होता ना, त्याला वाचता आलं. सीमा जमदाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक. म्हणजे त्याला कळलं होतं जमदाडे मॅडम याच टेबलवर बसतात. त्यांनी इथेच तो कागद ठेवला होता. तो ना. हो सर, तोच कागद. मिळू शकेल? बाई तुम्ही लॉस्ट अँड फाउंडचं डिपार्टमेंट चालवत, आणि खरं सांगू का मला आठवतही नाही. तो कदाचित मी कचरा फेकून दिला असेल. त्याचं काय? कचरा डब्यात फेकून दिला? अहो सर, महत्वाचा कागद आहे ना, फाईलला लावला असता. कोणत्या फाईलला? भुलाबाई रोड ऍक्सिडेंट केस. तुम्ही ना असं मध्ये मध्ये ना लय भारी बोलता. म्हणजे कमाल. मी तुम्हाला डोंगर सांगतो. माझ्या बायकोला ना हे अशाच गोष्टी जमा करायची सवय आहे. तिला मी सांगितलं की ही जुन्या पिना फेकून देत जा, पण ती एकही पिन फेकून द्यायला तयार नाही. अहो ती दुधाची पिशवी सुद्धा मला सकाळी सकाळी ती धुवून अशी भिंतीवर लटकवली दिसते. म्हणून ना बायकांना ना सगळ्या गोष्टी अशा जमा करून ठेवायची सवय आहे. तुम्हाला पण असेल ना? सर मला कागद मिळू शकेल? अहो बाई किती जीवाला त्रास करून घेतो. तुम्ही एक काम करा, आज ना कोल्हापुरी मटनची रेसिपी बघा. ती बनवा, नवरा खुश होईल तुमच्यावर. आता ती रेसिपी बघा. आणि केसचं काय? अहो बाई केस संपले. त्या ड्रायव्हरनी स्वतः सांगितलंय की फुटपाथवर गाडी त्यांनी चालवली. आता तुम्ही त्याचं ऐकाल का त्या ठिकाणी? राहू द्या ना बरं. तुम्ही एक काम करा, ती रेसिपी बघा ना. हा जा जा. अगं मी नंतर खाते. पूर्ण भरव त्यांच्यामुळे शक्य झालंय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अगं व्हेरी गुड. अगं मी करू दे तिला काम. सवय व्हायला हवी आता. खरं सांगते वसुंधरा, हे सगळं ना तुमच्यामुळे शक्य झालं. तुम्ही पुढाकार घेतलात म्हणून बघ ना लग्न पण ठरलं. अगं आता पर्क करताय तुम्ही आम्हाला. नाही ग, खरंच सांगते, हे घर ना माझ्या मित्रासाठी खूप लकी आहे. बरोबर. आणि फक्त घरच नाही आहे भोसले सर, तुम्ही सुद्धा खूप लकी आहात आमच्यासाठी. कारण सारडा साहेब एवढा रिस्पेक्ट करतात यांचा की त्याच्यामुळेच हे नातं लवकर जुळून आलं. नाही, त्यांचा एरिया ऑफ इंटरेस्ट असेल ना. एरिया ऑफ इंटरेस्टच्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात. आता सारडांचा एरिया ऑफ इंटरेस्ट पोलीस असेल म्हणून मग ठेवायचे आतमध्ये. नाही मी ठेवते ना. हा अमित सारडाबद्दल माहिती काढली आहे ना आपण. अहो काय म्हणताय? अहो एवढी मोठी मंडळी आहेत ती. करेक्ट, मोठी मंडळी आहेत म्हणूनच म्हणतोय माहिती आपण काढली आहे ना. नाही नसेल काढली तर सांगा बरं का, मी आहे ना, आपण काढू ना माहिती. अहो कशाला? अहो पेपरमध्ये बातम्यांमध्ये सतत छापून येत असतं त्यांच्याबद्दल. अहो आणि आत्ताच आमच्या गावातल्या शाळेत देणगी पण दिली आहे त्यांनी. हो हो खरंय. नाही माझं म्हणणं असं आहे की देणगी दिली वगैरे, मुलीचं लग्न लावतोय आपण, एवढी माहिती पुरेशी नाही ना. नाही बरोबर आहे तुमचं विजय भाऊ, पण काय आहे ना, आम्हाला पण काळजी आहेच ना आमच्या मुलीची. ती कसं आहे, नीताला मुलगा पसंत आहे, त्यांना नीता पसंत आहे. आपण कशाला उगीच आणखीन काहीतरी खुसपटं काढायची. त्यांनी आमची चौकशी करणं मी समजू शकते.
पण आम्ही त्यांची चौकशी करणं म्हणजे जरा जास्तच नाही का होत. लाखात एक स्थळ आहे विजय भाऊ, हो की नाही? नाही, हा कोटीत एक स्थळ आहे. आनंद आहे, आनंद आहे. खरं, कोटीत एक स्थळ आहे. एवढा मोठ्या घरातला जावई कुणालाही मिळालेला नाहीये गावात, आपल्याला मिळालाय. तुझं काय आहे? तुझं काय आहे? आनंद. आनंद पोटात माझ्या माईनार. भोसले कारभार करत होता, शिवरामबद्दल विचारत होता. मी काय नाही सांगितलं. साधा इन्स्पेक्टर आहे ना, टेन्शन ना वाच ना ते. पण तो इन्स्पेक्टर आहे ना, सावध राहायला पाहिजे. मी आता या लोकांना देवरुखला घेऊन जातोय, त्यांच्याशी काय बोलायचं ते मी बोलतो. तुम्हाला फक्त सांगून ठेवलं, तो भोसले कारभारी आहे, त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं. बरोबर, चालेल. नाही, मी आणि सर आताच आले, मी बोलतो आणि येतो. जय सर. सर, ते मानखुर्दला ना एक गाड्यांचे पार्ट चोरी करणारी गँग पकडली आहे. तर त्यातला एक पंटर आपल्याच एरियातला, तर त्याला उचलायचं आहे. तर मग मी जाऊन येऊ का जरा? जाऊन ये, पण त्याआधी जरा एक काम कर माझं. हा सर. ती सारडा फॅमिली माहिती आहे ना तुला? हा, नरहरी सारडा वगैरे. जरा माहिती काढ रे. म्हणजे त्या सारडांची जी मुलं आहेत ती त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना मदत करतात का, काय चालतं, किती बिझनेस आहेत, काय, जरा सगळी माहिती काढ ना. ओके सर. सर, पण पहिले ते करून येतो. हा, करून ये, पण हे सारडांचं जरा डोक्यात ठेवा. हो सर. सर, माणूस तुम्हाला भेटायला थांबला. नमस्कार. नमस्कार साहेब, माझं नाव रमेश गोंधळेकर. साहेब, मी काही दिवसापूर्वी घरी एक पार्सल मागवलं होतं. म्हणजे खरं सांगायचं झालं तर घरगुती वस्तू मागवल्या होत्या, 2 फ्रेम्स मागवल्या होत्या. shopwop.com ॲपवरून मागवलं होतं साहेब. तुम्हाला माहित असेल ना ते. तुम्ही कुठल्या 2 फ्रेम्स मागवल्या मला कसं माहित असेल? तसं नाही साहेब, म्हणजे ॲप माहित असेल ना तुम्हाला? हा, ॲप माहिती. हा साहेब, तर जे पार्सल आलं ना साहेब, तर त्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. नाही, थांबा, तुमचा गैरसमज होतो साहेब जरा. काय आहे, इथे आपण ना वेगळ्या कंप्लेंट्स नोंदवतो. तुमची ही जी कंप्लेंट आहे ना, ही कंझ्युमर कोर्टात, म्हणजे ग्राहकांसाठीचं जे कोर्ट आहे ना, तुम्हाला तिकडे जावं लागेल. किंवा ते जे शॉपवॉप ॲप आहे त्यांचं हेल्प सेंटर असतं ना, त्यांना विचारा. नाही, तसं नाही साहेब. म्हणजे ज्या गोष्टी मी ऑर्डर केल्या त्या आल्या नाहीत, आणि त्याऐवजी भलत्याच गोष्टी आल्या. हे बघा. एक वडापाव द्या. रॉड्रिक बोलतोय. ती निघालीये. हो, तिच्या मागच चाललोय. बसा. सर, हे नेमकं काय हे मला माहित नाही, पण काहीतरी संशयास्पद वाटलं म्हणून तुमच्याकडे लगेच घेऊन आलो. तुम्ही हे मागवलं का ऑनलाईन? नाही सर, हे मी नव्हतं ऑर्डर केलं. मी तर घरगुती गोष्टी ऑर्डर केल्या होत्या. वाटलं तर सर मी तुम्हाला ऑर्डर पण दाखवू शकतो. ही बघ सर, मी 3 दिवसापूर्वी ऑर्डर प्लेस केली होती आणि काल रात्री 10 वाजता माझी ऑर्डर आली. तर आज सकाळी झोपेतून उठल्यानंतर मी ऑर्डर ओपन करून बघितली, तर हे दिसलं. आणि सर, भरपूर गोष्टी कानावर येतात, त्याच्यामुळे असं आहे की अनोळखी गोष्टींना हात लावायचा नाही. हे मला माहीत असल्यामुळे मी याला हात नाही लावला आणि लगेच हे तुमच्याकडे घेऊन आलो. व्हेरी गुड. गोंधळेकर, खूप चांगलं काम केलं तुम्ही. तुम्ही खरे सुजाण नागरिक आहात. सलमान, निघतोय सर. नाही, जरा इकडे. ते नंतर कर. येस सर.
क्रांतीनगरच्या साईडला चालली, स्टील फॅक्टरीच्या मागं. लॅब टेस्टिंगला पाठवतो. म्हणजे सर नक्की याच्यात काहीतरी गडबड आहे ना? आता काय ते लॅब टेस्टिंग झाल्यावर कळेल आपल्याला. तुम्ही एक काम करा, त्या नैना मॅडम आहेत ना, त्यांच्याकडे तुमचे सगळे डिटेल्स देऊन ठेवा. नाव गाव पत्ता ते विचारतील तुम्हाला. ओके. मुंबईच्या बाहेर जाणार आहात इतक्यात? नाही सर, अशात तर नाही. जर चौकशीसाठी यावं लागलं तर याल. ओके ओके, नक्की. थँक्यू.